नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष पॉडकास्ट. महाराष्ट्रासाठीच्या ज्या अनेक योजना आहेत, ज्या तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत आहेत, त्या संदर्भात त्या त्या क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यातली आत्ताची जी स्थिती आहे ती तुमच्यासमोर आणण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. आज आपण बोलतो आहोत ते पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सर, सगळ्यांना पुण्याबद्दल जी उत्सुकता असते ती मेट्रोचा विस्तार किती होणार, कारण आपण आधी तर पुण्यामध्ये मेट्रोचं खूप वर्ष चर्चा झाली आणि तो प्रोजेक्ट सुरू झाला तेव्हा त्याचं असं पण वाटत होतं किती लोक वापरतील नाही वापरतील, पण आत्ताची परिस्थिती जी आहे ती ॲक्वा लाईन, पर्पल लाईन दोन्हीही आपण बघतो की खूप चांगला त्याला प्रतिसाद तर लोकांचा आहेच आणि ती मदत पण करते. आत्ताची प्रेझेंट आपण जी स्थिती आहे ती रोजचे पॅसेंजर किती असतात आणि किती हे आहे? पुणे मेट्रो खऱ्या अर्थानं सुरू झाली ती सप्टेंबर 2024 मध्ये. हो. पहिला टप्पा जो आपला होता तो 33 किलोमीटरचा आपण पूर्ण 33 किलोमीटर आपण सप्टेंबर 2024 पासून लोकांच्या सेवेमध्ये सुरू केले आणि तेव्हापासून आता आम्हाला खऱ्या अर्थानं पुणेकरांचा पाठिंबा मेट्रोला मिळतो आहे. सध्या 2,30,000 2,35,000 इतकी आज रायडरशिप पुणे मेट्रोमध्ये आहे आणि पीक टाईममध्ये म्हणजे सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 8 या कालावधीमध्ये मॅक्सिमम लोक प्रवास करतात. दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आपली जी तिसरी लाईन आहे ती पण आता लवकरच सुरू होईल आणि आमचा अंदाज आहे की तिसरी लाईन जी शिवाजीनगरवरनं हिंजवडीला जाणार आहे ती सुरू झाल्यानंतर आपल्या ज्या 2 लाईन्स आहेत त्यांचं देखील रायडरशिप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. कारण जसजसं नेटवर्क वाढत जातं, विस्तारत जातं, तसतसं नागरिकांना जास्तीत जास्त भागामध्ये मेट्रो आणि इतर पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरून जाणं शक्य होतं. त्यामुळे जितका आपला नेटवर्कचा विस्तार होत जाईल तितकं ही रायडरशिप वाढत जाईल. त्यामुळे आता आम्ही पण तयारी करतो आहोत की ही वाढीव रायडरशिप जी येईल ती कशी कॅटर करायची. पण खूप चांगलं आता प्रतिसाद आम्हाला पुणेकरांकडनं मिळतोय. साधारणतः 2,40,000 पर्यंत आता आमची डेली रायडरशिप होते आहे. सर, तुम्ही पिंक लाईनचा विषय काढलाच आहे म्हणून विचारते की त्यांच्याकडनं तुम्हाला काही कम्युनिकेशन की केव्हापर्यंत सुरू होण्याची शक्यता, आणि कारण पहिलं जे आहे त्यांचं मान टू बालेवाडीपर्यंत ऑलमोस्ट सगळे क्लिअरन्सेस आणि हे झालेले, इट इज जस्ट वेटिंग अ फ्लॅग ऑफ. लाईन 3 ची जी सुरुवात आहे ती शिवाजीनगर हे त्यांचं 23वं स्टेशन आहे आणि शिवाजीनगर स्टेशन हे आमचं जे जिल्हा न्यायालय स्टेशन आहे त्याच्याशी संलग्न होत असलेलं स्टेशन आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं नेटवर्कच्या अनुषंगाने जे मी म्हणतोय की ज्या वेळेला ही लाईन पूर्णार्थानं जेव्हा सुरू होईल त्यावेळेला हा पूर्ण बेनिफिट आपल्या सगळ्या नागरिकांना मिळणार आहे. टप्प्याटप्प्यानं ते देखील सुरू करणार आहेत. पहिला टप्पा त्यांचा आता कधीही सुरू होऊ शकतो आणि दुसरा टप्पा देखील हा शिवाजीनगर स्टेशनचं काम देखील आपण पाहतच आहात की शेवटच्या स्टेशनचं काम जोरात सुरू आहे. महामेट्रोच्या ह्या जिल्हा न्यायालय स्टेशन पासून ह्या जिल्हा न्यायालयाचं त्यांचं 23 नंबरचं स्टेशन आहे त्याला आम्ही एक फूट ओव्हर ब्रिज कनेक्शन देखील पूर्ण करत आणलेलं आहे आणि ते देखील अगदी अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे या महिनाअखेरपर्यंत ते देखील आमचं पूर्ण होऊन जाईल. तो लॉंगेस्ट असणार आहे का बहुतेक? नाही, लॉंगेस्ट असं काही सांगता येणार नाही कारण आता फूट ओव्हर ब्रिजेस आता आम्ही नदीवरती जे 2 फूट ओव्हर ब्रिज बनवलेले आहेत त्याच्यामध्ये संभाजी उद्यानच्या बाजूला आपण एक वैशिष्ट्यपूर्ण फूट ओव्हर ब्रिज नदीवरनं आपण पेठांना जोडणारा बनवलेला आहे. आता अनेक ठिकाणी फूट ओव्हर ब्रिजेस आता बनत जातील. त्यामुळे सध्या जो आपण 120-130 मीटरचा जो हा फूट ओव्हर ब्रिज बनवलाय त्याच्याने ह्या तिन्ही लाईन्स जोडल्या जातील आणि त्यांनी खऱ्या अर्थानं इंटरचेंज पॉसिबल होणार आहे. लवकरच सुरू होईल असा आमचा अंदाज आहे. त्यांचं देखील काम वेगात सुरू आहे. सर, एक्सटेन्शन जे ह्याचे सगळ्या ह्याचे आपल्या एक्झिस्टिंग लाईन्सचे 2 जे आपल्या अंडर येतात त्याचे आहेत, तर त्यामध्ये एक म्हणजे आता स्वारगेटपासून तिकडे कात्रजपर्यंत जाणारा असेल किंवा इकडे पुढे वनाजच्या इकडून जाणारा, ह्या सगळ्या आता कधी एक्सटेन्शन, त्याची टाईमलाईन काय आहे आपली?
तर आपल्याला पहिल्यांदा 33 किलोमीटरचे जे उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम असे 2 कॉरिडॉर आपल्याला मंजूर झाले होते. त्यातली पहिली जी 2 एक्सटेन्शन मंजूर झाली त्यांची कामं ऑलरेडी प्रगतीपथावर आहेत. त्याच्यातलं उत्तर एक्सटेन्शन जे आहे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपासून भक्तिशक्ती चौकापर्यंतचं 4 स्टेशन असलेलं स्टेशन. त्याचं काम खूप जोरात सुरू आहे. ते सगळ्यात पहिले आपल्याला मंजूर झालं होतं आणि त्याचं काम आमचं फिजिकल काम या वर्षाखेरपर्यंत संपेल आणि आमचा विश्वास आहे की पुढच्या वर्षीच्या मध्यापर्यंत आम्ही ते ऑपरेशन्स देखील त्याच्यावरती सुरू करू शकू. त्याची स्टेशनची कामं देखील आता वेगानं प्रगतीपथावर आहेत. जवळपास 50% आता आमचं काम त्याचं पूर्ण झालेलं आहे आणि सिस्टीमची सगळी निविदा प्रक्रिया देखील आमची पूर्ण झालेली आहे. त्यामुळे या वर्षभरामध्ये आमचं ते एक्सटेन्शन रोलआउटच होईल. जे दक्षिण एक्सटेन्शन आहे जे स्वारगेट पासून कात्रज पर्यंतचं आहे जे आम्हाला 24च्या अखेरीस मंजूर झालं. त्याचं डिझायनिंग आता पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी केली की सुरुवातीला मंजूर होत असताना हा प्रकल्पामध्ये केवळ 3च स्टेशन्स होती. त्याच्यामध्ये लोकाग्रहस्तव आणि लोकांच्या गरजेनुसार आपण तिथे 2 एक्स्ट्रा स्टेशन्स त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेली आहेत आणि अधिकाधिक नागरिकांना ह्या पूर्ण नेटवर्कचा फायदा व्हावा, लाईनचा फायदा व्हावा यासाठी 2 नवीन स्टेशन्स आपण ऍड केली. त्या DPR मध्ये ती सुधारणा केली आणि त्याचं देखील काम आता सुरू झालेलं आहे. त्याचं टनेलचा जो आपल्याला शाफ्ट ज्याच्यामध्ये टनेल बोरिंग मशीन जिकडनं आपण टनेलिंग सुरू करतो त्याचं काम वेगानं सुरू आहे. स्टेशनची कामं देखील लवकरच एक्सकॅव्हेशनची सुरू होतील. पोलीस आणि PMC यांच्या समवेत आमचा पूर्ण समन्वय आहे आणि नागरिकांना कुठल्याही स्वरूपाची जास्त त्रास न होता योग्य पद्धतीनं त्यांचं ट्रॅफिक संचलन होत राहील अशी काळजी घेऊन आम्ही हे साऊथ एक्सटेन्शनचं काम देखील सुरू करतोय आणि पुढील 4 वर्षामध्ये ते पूर्ण होईल असा आम्हाला विश्वास आहे. फेज 2 पुण्याचा पण केंद्र सरकारनं राज्य सरकारनं मंजूर केलेला आहे आणि त्याचं देखील काम आता डिझाईन स्टेजवरती आहे. त्याच्यामध्ये काही पॅकेजेस टेंडर्स आमची ऑलरेडी इश्यू झालेली आहेत. त्याच्यामध्ये पूर्व पश्चिम एक्सटेन्शन्स जी आहेत म्हणजे वनाज पासून चांदणी चौकापर्यंत त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन त्याचं काम लवकरच सुरू होईल आणि जे पूर्व एक्सटेन्शन आहे ज्याच्यामध्ये रामवाडी पासून वाघोली विठ्ठलवाडी पर्यंतचा जो भाग आहे तिथे देखील वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना म्हणजे जो NHAI चा जो रस्ता होता त्याच्यावरती MSIDC मार्फत शिरूर पर्यंत एक 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर बनवत आहेत. तर त्याच्यावरती दुसऱ्या लेव्हलवरती मेट्रो असणार आहे आणि असा एकत्रित स्ट्रक्चर आम्ही बनवत आहोत. त्याच्यातला काही भाग मेट्रो कन्स्ट्रक्ट करणार आहे, काही भाग MSIDC आणि त्याच्यावरती मेट्रो असणार आहे. असं ते 12 किलोमीटरचं एक्सटेन्शन आहे. त्याचा देखील पहिला निविदा पूर्ण झालेली आहे. त्याचं देखील काम लवकरच सुरू होईल. महत्वाचं एक ऍडिशन म्हणजे ही झाली एक्सटेन्शन पण त्याच्यानी लाईन 4 आणि 4A ही देखील आपल्याला फेज 2 मध्ये केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं मंजूर केलेली आहे. लाईन 4 ही खडकवासल्यावरनं सिंहगड रोड मार्गे येणार, ती स्वारगेटला येईल, स्वारगेटवरनं शंकरशेठ रोड मार्गे पुलगेट, पुलगेटवरनं हडपसर, हडपसरवरनं डावीकडे वळून ती मगरपट्टा, अमानोरा असं करत खराडीपर्यंत ती जोडणारी ही महत्वपूर्ण लाईन आहे. त्याला एक स्पर लाईन आहे की जी माणिकबाग वरनं निघून वारजे मार्गे ती नळ स्टॉप आणि SNDT आपलं जे तिकडे मेट्रो स्टेशन आहे त्याच्याशी संलग्न ती होणार आहे. त्यामुळे पुन्हा एक नेटवर्क मी म्हटलं की प्रत्येक टप्प्याटप्प्यानं ही एक पूर्ण नेटवर्क आपण सांधत जाण्याची प्रक्रिया करतो आहोत. तुम्हाला लक्षात येईल की आम्ही ज्या वेळेला कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन केला होता त्याच्यामध्ये अशी भूमिका होती की पुणेकरांना 50% पुणेकरांना येत्या 10 वर्षामध्ये त्यांच्या घरापासून अगदी 500 मीटर अंतरामध्ये एक मेट्रो स्टेशन आणून देणं. हे खूप एक मोठं विजन आहे आणि हे जर विजन साध्य करायचं असेल तर हे आपल्याला नेटवर्क विस्तारत जावं लागेल जेणेकरून 500 मीटर हे चालण्यायोग्य डिस्टन्स आहे. 1 किलोमीटर जरी असलं तरी तिथे आपण लास्ट माइल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून नागरिक नजीकच्या स्टेशनपर्यंत जाऊ शकतात. सो आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट आधारित अशी ही वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न या प्रक्रियेतनं आम्ही करतो आहोत. याला 2-3 गोष्टी असणार आहेत. एक म्हणजे पुण्यामध्ये आपण बघितलं की सगळ्यात मोठी समस्या कुठली म्हटलं तर आज निर्विवादपणे सगळे वाहतूक समस्या म्हणतील म्हणजे खड्डे बिड्डे ठीक पण वाहतुकीची समस्या, ट्रॅफिक जॅम. त्यामुळे काही कंपन्या सुद्धा बाहेर जायचा विचार करतात. चाकणमधल्या तो एक मुद्दा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक बातमी आली की पुणे
टॉप 5 मध्ये आलेला आहे ट्रॅफिक जॅम्समध्ये. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी इज गोइंग टू बी अ ह्यूज कन्सर्न. म्हणजे लोकांसाठी ते फार महत्त्वाचं असणार आहे. आणि शिवाय मला जर माझ्या घरापासून मेट्रोला जायचं असेल तर तिथे पण माझ्या एक 2 व्हीलर असेल किंवा अन्य कुठलं वाहन असेल, पार्किंगची व्यवस्था काय, हा पण एक प्रश्न असणार आहे. तर खूप चांगला प्रश्न आपण विचारलाय. काय होतं, ज्या वेगानं पुणे आज वाढतं आहे, हम्म. एका बाजूने ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की पुणे हे सगळ्यांच्या पसंतीचं शहर बनतं आहे. आणि पुणे, पिंपरी चिंचवड कंबाईंड याची आज लोकसंख्या ऑलरेडी 70-80 लाखाच्या आसपास होय. पोहोचली असेल. आणि ह्या डिनॉमिनेटर वरती सुद्धा ते 3.5% दराने वाढतं. याचा अर्थ खूप नागरिक पुण्यामध्ये येऊ इच्छितात, कारण इथे अपॉर्च्युनिटीज आहेत, जगण्या योग्यता आहे. पण जितके नागरिक जास्त येतील आणि तेवढी जर वाहतूक समस्या बिकट असेल तर नागरिकांना प्रवासामध्ये जास्त वेळ वाया घालवावा लागेल. त्यामुळे कुठे ना कुठेतरी हे एक कोडं आपल्याला सोडवायचं आहे. आणि जर आपल्याला हे कोडं सोडवायचं असेल तर कुठे ना कुठेतरी आपल्याला प्रायव्हेट ट्रान्सपोर्टवरनं पब्लिक ट्रान्सपोर्टला आपल्याला शिफ्ट व्हावं लागणार आहे. आणि त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टचं बळकटीकरण हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. लोकांना आता काय वाटतं की मेट्रो ही खूप ॲस्पिरेशनल आहे, मेट्रो Correct. खूप स्वच्छ आहे, चांगली आहे, प्रत्येकाला मेट्रो मधनं जायचंय. पण मग मेट्रो पर्यंत मी कसं पोहोचणार? त्यामुळे पहिला टप्पा हा लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मधला पेडेस्ट्रियनायझेशन. सेफ पेडेस्ट्रियनायझेशन शिवाय या शहराला तरणोपाय नाही. या पुणे शहराची खासियत काय आहे तर 10 महिने अत्यंत उत्तम वातावरण, हवा या ठिकाणी शहरामध्ये असते. त्यामुळे कुठल्याही वर्षाच्या 2 महिने आपण एप्रिल मे चे सोडले तर बाकी सगळ्या कालावधीमध्ये आपल्याला या शहरात निर्भेदपणे चालता येऊ शकतं, प्रोव्हाइडेड आपण सेफ पेडेस्ट्रियन पाथवेज तयार करू शकलो. त्यामुळे आता आमचा पहिला टप्पा हा PMC PCMC बरोबर सगळ्या मेट्रो स्टेशन्सला 500 मीटर पर्यंत जोडणारे चांगले पदपथ निर्माण करणे हा आमचा पहिला महत्वाचा टप्पा आहे, ज्याच्यासाठी आम्ही PMC PCMC एकत्रितपणे खूप चांगलं काम त्याच्यामध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे. दुसरा टप्पा हा सायकल घेऊन ज्यांना शक्य आहे त्यांनी पुन्हा त्यांच्यासाठी सुद्धा सेफ सायकलिंग साठी कॅरेज वे अवेलेबल करणं हा महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे एखादा तरी वाईड फुटपाथ असला तर त्याच्यावरती पेडेस्ट्रियन आणि सायकलिंग दोन्ही त्याच्यावरनं होऊ शकलं तर अत्यंत उत्तम राहील. नाहीतर सायकल ट्रॅक्स भविष्यामध्ये जसे जमतील तसे आपण करत जाऊ. तिसरा महत्वाचा टप्पा सगळ्यांना काय वाटत राहतं की आम्ही लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणजे घरनं मोटरसायकल घेऊन येऊ आणि आम्ही स्टेशन पाशी पार्क करू. पण आता पार्किंग ही आपल्या इकडची अशी समस्या आहे की पार्किंग आधारित आपली शहरं विकसितच झालेली नाही. आणि त्यामुळे आपण पब्लिक पार्किंग हा कधी डीपी मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कधीच ठेवलेलं नाही. आणि त्यामुळे त्या डीपी मध्ये जी गोष्ट नाही ती आपल्याला आज विकसित करायला गेलो तरी त्याच्यावरती खूप लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे आम्ही गणित मांडलं होतं. मी आल्या पार्किंगवर काम करायला सुरुवात केली आणि म्हटलं की जेवढ्या अवेलेबल जागा आहेत तेवढ्या आपण सगळ्या पार्किंगमध्ये कन्वर्ट करू. तर असं लक्षात आलं की केवळ 5% कम्युटर्सना आपण याच्यातनं सोल्युशन देऊ शकतो. आणि त्यामुळे दुसरा प्रॉब्लेम काय होतो, मी पार्किंग स्पेस जरी केली आणि 1 तासासाठी गाडी ठेवली आणि निघून गेली तरी आपल्याला जास्त नागरिकांना उपलब्ध करून देता येऊ शकतं. पण आज असं आहे की एखादी गाडी एखाद्या पार्किंग स्लॉटला आली तर दिवसभर तो पार्किंग स्लॉट बिझी होऊन जातो. त्यामुळे त्याचं चलनवलनही फार नाही होत. आणि त्यामुळे आपल्याला पार्किंग आधारित ही व्यवस्था राबवताच येणार नाही. आणि म्हणून मी सगळ्यांना आज सांगतोय की माझा मेट्रो जरी ही ॲस्पिरेशनल असली तरी पूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थेचा कणा ही बस व्यवस्थाच असणार आहे. आणि त्यामुळे आम्ही PMPML बरोबर खूप चांगलं कोऑर्डिनेशन सुरू केलेलं आहे. PMPML, PMC, PCMC, PMRDA ह्या सगळ्यांनी मिळून बस व्यवस्था सक्षम करणं हा महत्वाचं काम आता आम्ही हाती घेतलेलं आहे. PMPMLनी याच्यात चांगली लिडरशिप घेतलेली आहे. आपल्याकडे आज फ्लीट एक्सपान्शन सुरू आहे. जवळपास 1800 आज आपल्याकडे बसेस आहेत. पण या 1800च्या 4000 पर्यंत बसेस आपल्याला लवकरच घेऊन जायच्या आहेत. आणि जे नवीन आपल्याकडे जे बस रूट्स येतील ते सगळे फीडर स्वरूपातले छोट्या बसेसनी गल्ल्या-गल्ल्यांमधनं नागरिकांना नजीकच्या मेट्रो स्थानकापर्यंत घेऊन येणारे हे बस रूट आपण आता डिझाईन करतोय. त्याच्यासाठी आपण एक मोठी यंत्रणा तयार केलेली आहे. खूप अभ्यासपूर्वक असं आपण डेटा आधारित ओरिजिन डेस्टिनेशन स्टडी करतोय आणि त्याच्या आधारित हे नवीन रूट्स आपण त्याच्यावरती PMPMLच्या मदतीनं तयार करतो आहोत की जेणेकरून नागरिकांना नजीकच्या मेट्रो स्टेशन पर्यंत आपल्या स्वतःचं वाहन घेऊन जाता आलं पाहिजे. ह्यासाठी ही पूर्ण प्रक्रिया आता आम्ही सुरू केली आहे. या समवेत आपल्याकडे रिक्षा हा खूप महत्वाचा घटक आहे. रिक्षा युनियन्स आपल्या इकडे खूप मोठ्या संख्येने आहेत. तिकडच्या महत्वाच्या रिक्षा युनियन बरोबर महामेट्रोनं MOU देखील केलेला आहे.
आणि प्रत्येक एंट्री एक्झिटवरनं रिक्षा युनियनच्या मदतीनं शेअर ऑटो सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, की ज्या भागांमध्ये गल्ल्या अरुंद आहेत, छोट्या आहेत, तिथे रिक्षेशिवाय पर्याय नाही. जर तुम्ही दिल्लीत पाहिलं तर ई रिक्षा हा सगळीकडे वापरला जाणारा पर्याय आहे, पण आपल्या इथे तर रिक्षा चांगल्या आहेत. ई रिक्षा तशी अनसेफ असते, 20च्या स्पीडनी जाते, ओपन असते, पण आपल्या इकडची रिक्षा ही खूप कम्फर्टेबल आहे, बऱ्यापैकी वेल डिझाईन्ड आहे, सेफ आहे. त्यामुळे ह्या रिक्षा चांगल्या रीतीनं जर आपण शेअर ऑटो पद्धतीनं जर राबवू शकलो तर खूप चांगल्या इंटेरियर पार्ट्सना देखील शेवटचा 1-2 किलोमीटर परिसरामध्ये रिक्षा हा खूप चांगला पर्याय असू शकतो. आणि तो किफायतशीर होण्यासाठी शेअर ऑटोचा पर्याय आम्ही डेव्हलप करतो आहोत. रिक्षा युनियन्सचा देखील खूप चांगला आम्हाला सपोर्ट मिळतो आहे. जसजसं ही नंबर्स कम्युटर्सचा वाढत जाणार आहे तसतसे हे सगळे पब्लिक ट्रान्सपोर्टचे, इंडिव्हिज्युअल पब्लिक ट्रान्सपोर्टचे मोड्स वापराखाली येणार आहेत. ह्या समवेत उबर, ओला यांच्या समवेत काम सुरू आहे. पब्लिक बायसिकल शेअरिंग हा ऑप्शन भविष्यामध्ये आहे. आपल्याला ह्या सगळ्या मार्गांनी प्रायव्हेट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट टू पब्लिक मोड ऑफ ट्रान्सपोर्ट हे पूर्ण स्थलांतर करायचं. कारण जर ही जगण्यायोग्यता आपल्याला वाढत्या शहरामध्ये जर टिकवायची असेल, तुम्ही आज म्हणालात टॉप 5 कंजेस्टेड शहरामध्ये पुणे आलेलं आहे, पण टॉप 5 लिव्हेबल सिटीज मध्ये जर पुण्याला आपल्याला कायम ठेवायचं असेल तर आपल्याला हा लिव्हेबिलिटीचा महत्वाचा आस्पेक्ट की डिकंजेस्ट करणं, जास्तीत जास्त नागरिकांनी पब्लिक ट्रान्सपोर्टनी करणं, लोकांना वहन करण्यावरती लक्ष केंद्रित करणं दॅन वाहनांच्या वहनावरती लक्ष केंद्रित करणं, हा एक महत्वाचा टप्पा आज आपण पार करतो आहोत आणि त्याला संपूर्ण शासन, मुख्यमंत्री महोदयांपासून सगळ्यांची आम्हाला साथ मिळते. सर, काही ठिकाणी आपण बघितलं की काही प्रायव्हेट कंपनीजना आपण नेमिंग याचं, जसं मला वाटतं सायबेजचं आहे, अजून असे सगळे जेव्हा आपण मॉडेल्स घेऊन येतो तेव्हा त्यांच्याबरोबर पण आपण असं एक इंटिग्रेट करतो का, की त्याच्यामध्ये आता 2 प्रकार आहेत की आपल्या इथे एकतर हा रेव्हेन्यू अर्निंगचा एक सिस्टीम आहे. आपण किफायतशीर तिकीट ठेवण्यासाठी आपल्याला नॉन फेअर बॉक्स रेव्हेन्यू वाढवावा लागतो आणि नॉन फेअर बॉक्स रेव्हेन्यू मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट असेल किंवा प्रॉपर्टी डेव्हलपमेंट असेल, याच्या समवेत आपल्याला स्टेशन नेमिंग, ब्रँडिंग हे आपण एक महत्वाचं साधन आहे. त्याच्यामध्ये त्या परिसरातील एखादं महत्वाचे जर मॉल असेल, एखादी IT कंपनी असेल, इंडस्ट्री असेल, तर त्यांना त्यांची जाहिरात करण्याच्या हेतूनं आपण त्याच्यासाठी नेमिंग राईट्स देतो आणि त्या नेमिंग राईट्सच्या जोरावरती आम्हाला उत्पन्न देखील मिळतं. पण अनेक ठिकाणी असं लक्षात आलंय की जर त्या कंपनीला थेट कनेक्शन आमच्या मेट्रो स्टेशन मधनं मिळालं तर त्यांना कम्प्युटर्स देखील डायरेक्ट मिळतात. त्यांचे इंटरनल कस्टमर्स जे आहेत, त्यांचे एम्प्लॉईज असतील, रेसिडेंट्स असतील, तर त्यांना डायरेक्ट ऍक्सेस मेट्रो स्टेशन मधनं कुठेही इकडे तिकडे न जाता, दिस इज डायरेक्ट लास्ट माइल कनेक्टिव्हिटी, राईट, डायरेक्ट टू होम किंवा डायरेक्ट टू ऑफिस, हे अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी जर त्यांना मिळाली तर ती त्यांना खरंच हवी असते. आणि हा एक म्युच्युअल डेव्हलपमेंटचा भाग आहे. हा को शेअरिंग पद्धतीनं, म्हणजे ते त्याची कॉस्ट बेअर करतात, आम्ही त्यांना ती डायरेक्ट ऍक्सेस देऊ शकतो. आपण लाईन 3 मध्ये पाहत असाल की इन्फोसिसनी डायरेक्ट कनेक्शन त्यांच्या स्टेशनातनं कंपनीमध्ये करून घेतलेलं आहे, किंवा सायबेजच्या इथे आता आम्ही डेव्हलप करतोय, किंवा गेरा कॉम्प्लेक्स जे नाशिक फाटाला आहे त्यांनी डायरेक्ट कनेक्शन मेट्रो स्टेशन मधनं त्यांच्या पार्कमध्ये करून घेतले. त्यामुळे हे जसजसं वाढत जाईल तशी लोकांना, आपण परदेशात गेलो, सिंगापूर, हाँगकाँगमध्ये गेलात तर भूमिगत मेट्रो आहेत. तुम्ही भूमिगत मेट्रो स्टेशनातनं बाहेर पडलात तर कुठल्या तरी मॉलमधनं दुकानं बघत बघत, हॉटेल बघत बघतच तुम्ही बाहेर पडता. तुम्ही किती डिस्टन्स चालत गेलात तुम्हाला कळत सुद्धा नाही. तशीच स्थिती भविष्यामध्ये आपल्या इथेच देखील येणार आहे की सगळे लोक ऑटोमॅटिकली मेट्रोतनं कनेक्शन आपापल्या आजूबाजूच्या कमर्शियल कॉम्प्लेक्सेस असतील किंवा रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस असतील, शाळा असतील, कॉलेजेस असतील, त्यांना करून घेणार आणि थेट लोकांना कुठल्याही प्रकारचा रस्त्यावरनं प्रवास न करता थेट तुम्ही तुमच्या इप्सित स्थळी जाऊ शकाल. ही भविष्यातली रचना आहे. आज लोकांना असं वाटतं की माझ्या समोर स्टेशन आलं तर माझं फ्रंटेज गेला, माझा व्ह्यू गेला, पण हे असं आजचं मत आहे. हे मत बदलायला काही काळच लागणार आहे. नवीन पिढी ही थेट त्यांना जेवढी ऍक्सेसिबिलिटी जास्त मिळेल तेवढी त्यांना हवी आहे. दुकानदार देखील ऑटोमॅटिकली ह्या ऍक्सेसिबिलिटी मध्येच येणार आहेत आणि ते स्वतःहून सांगतील की आमच्या दारासमोर तुम्ही तुमची मेट्रो स्टेशन कनेक्ट करा, जेणेकरून आम्हाला त्याचा बेनिफिट होईल. सर, तुम्ही एक सायकलचं वगैरे ट्रॅक जो सांगितला लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी, हे सगळं ठीक आहे. म्हणजे पुण्यामध्ये सायकल ट्रॅकचे प्रयोग खूप झाले आणि त्याचा किती बोऱ्या वाजला, म्हणजे असं माझ्यामध्ये नकारात्मकता नाहीये, पण तरी सुद्धा त्याचा किती बोऱ्या वाजला ते आपण बघितलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यातले सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, हे सगळे इंटिग्रेटेड सिस्टीम करण्यासाठी हे तुम्ही सगळे अंडर वन अम्ब्रेला येऊन प्लॅनिंग असं होतं का? आणि
म्हणजे त्याचं एक्झिक्युशन आणि आधी हा प्रश्न घेऊया नंतर पुढे. नाही, कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन हे पहिलं प्लॅनिंग टूल आहे. राईट. आणि जे की आता आपण मॅन्डेटरी करतोय की कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन मध्ये जो प्रकल्प आहे तो तिथे असल्याशिवाय आपण तो हाती घ्यायचा नाही, जो कुठला मोठा प्रकल्प असेल. बाकी छोटे जे इंटरनल आहेत त्याच्यासाठी एक प्लॅनिंग टूल आहेच, डीपी नाव. आपण डीपी Correct. इम्प्लिमेंट करतो, त्यातनंच हे इम्प्लिमेंट. राईट. आता एजन्सीज मधलं कॉर्डिनेशन हा कुठल्या ना कुठल्या तरी एका प्लॅटफॉर्मवरचा भाग आहे आणि त्यासाठी आता आपल्याकडे उमटा आहे. पुणे अर्बन मास Yes. मेट्रोपॉलिटन ट्रान्झिट ऑथॉरिटी म्हणून आपल्याकडे Correct. आहे आणि त्याचे विभागीय आयुक्त अध्यक्ष आहेत. भविष्यामध्ये ही उमटा ऍक्ट करून आपण अजून व्यापक बॉडी आणि पॉवरफुल बॉडी बनवण्याचा प्रयत्न करतो आहोत, जेणेकरून हे सगळे जे स्टेक होल्डर इम्प्लिमेंटिंग एजन्सीज आहेत हे सगळे एका प्लेनवर येतील, एकमेकांशी बोलून सगळ्या गोष्टी डिस्कस करतील. आणि आज अशी वेळ आलेली आहे की एकमेकांच्या सोबत बसल्याशिवाय हे प्रश्न सॉल्व्हच होणार नाहीयेत. आणि त्यामुळे आज अशी स्थिती आहे की पीएमसी, पीसीएमसी, पीएमआरडीए, पीएमपीएमएल आणि मेट्रो हे रेल्वे पण ह्याच्यामध्ये सगळेच जण एकत्रितपणे खूप चांगल्या रीतीनं प्लॅन करत आहेत आणि त्याच्यामध्ये वेगानं हे काम वाढतं आहे. जसं मी म्हटलं तसं ट्रॅफिक पोलीस ह्याच्यातला एक मोठा स्टेक होल्डर आहे. आज ट्रॅफिक पोलीस देखील खूप कीन इंटरेस्ट घेत आहे टू ईज आउट द ट्रॅफिक, त्याचे योग्य पद्धतीनं त्याचं प्लॅनिंग करणं. भविष्यामध्ये कुठले कनेक्टिव्हिटी करायची याच्यासाठी लोकप्रतिनिधी पीएमसीचे असतील, पीसीएमसीचे असतील, आमदार खासदार सगळे असतील, मंत्री महोदय सगळेजण त्याच्यामध्ये आज एकत्रितपणे काम करतायत. त्यामुळे उमटा हे खऱ्या अर्थानं एक व्यासपीठ असं आहे की जे या सगळ्या एजन्सीजना, स्टेक होल्डर्सना एकत्र आणतं. तिथे विचारांची, प्लॅनिंगची देवाणघेवाण होते, तिथे काही सजेशन, ऑब्जेक्शन करून एक चांगला प्लॅन बनवला जातो आणि त्याच्या मार्फत मग एक्झिक्युटिंग एजन्सी इम्प्लिमेंट करतात. सर, माझा लास्ट प्रश्न असा असेल तुम्हाला की या सगळं आता जो सगळी आपली एक्सटेंडेड लाईन जी असणार आहे तर त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड, एलिव्हेटेड असे कुठले आणि क्विकेस्ट म्हणजे नजीकच्या भविष्यात पूर्ण कुठली होणार एक्सटेंडेड सगळ्यात? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलं तर नॉर्थ साऊथ एक्सटेन्शन आपलं पूर्ण होईल. ओके. आणि त्या 28-29 पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. पॅरलली ईस्ट वेस्ट देखील आमचं त्याच कालावधीमध्ये पूर्ण करण्याचा आमचा प्लॅन आहे. 3 वर्षामध्ये देखील ते आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करतो आहोत. लाईन 4A ही देखील 30 पर्यंत सगळ्यात मोठी असेल डिस्टन्स वाईज. ती सिंग्युलरली मोठी लाईन असेल, तर ती देखील 30 पर्यंत आमचा पूर्ण करण्याचा मनोदय आहे. सांगायला मला आनंद वाटतं की पुढच्या फेजचं प्लॅनिंग करण्याच्या सूचना देखील सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला दिलेल्या आहेत आणि त्यामुळे 2 DPR आम्ही आता सध्या बनवत आहोत. त्याच्यामध्ये जी लाईन 3 आलेली आहे तीच परत पुढे एक्सटेंड करून कॅम्प मधनं खडी मशीन चौक आणि NIBM रोड हा खूप मोठ्यानं वेगानं वाढणारा जो साऊथ ईस्टर्न सबर्ब्सचा जो भाग आहे तिथे आम्ही ही लाईन घेऊन जाणार आहोत. त्याचा DPR बनवण्याचं काम सुरू आहे. एअरपोर्ट कनेक्टर लवकर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. जुना पण आहे आणि नवीन पण आहे. ओके. नवीन एअरपोर्टच्या देखील चॅलेंजिंग पण पुरंदरला घेऊन जाण्याचं अंतर बरंच असेल. अंतर हे चॅलेंज आहे, पण आपण ब्रेक पद्धतीनं डेपो प्लॅन करून आपण ते करू शकतो. पण त्याच्यासाठी आवश्यक आता 2 लाईन्स ज्या आहेत 4B 4C हे जे एक्सटेन्शन लाईन्स आहेत त्याच केंद्र शासनाकडे ऑलरेडी गेलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये एक लोणी काळभोर पर्यंत हडपसर पासून आणि दुसरी हडपसर वरनं सासवड रोड दिवे घाटाच्या रस्त्यावरती असे 2 लाईन्स ऑलरेडी गेलेल्या आहेत, अप्रुव्हलच्या प्रतीक्षेत आहेत. एक अजून एक DPR PCMC मधनं आपण भक्तिशक्तीवरनं रावेत, मुकाई चौक, वाकड, तिकडनं नाशिक फाटा मार्गे भोसरी, मोशी करत चाकणपर्यंत असं एक मोठी लाईन 45 किलोमीटरचा DPR आता आपण बनवलेला आहे आणि तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दिलेला आहे. ह्या व्यतिरिक्त आपल्याला जो बायपास रोड आहे म्हणजे येवलेवाडीवरनं सुरू करून खडी मशीन चौक, कात्रज करत आंबेगाव, नरे, म्हणजे आपलं सगळं वारजे करत तो पूर्ण वाकड पर्यंत घेऊन जाणं ही लाईन एक महत्वाची आहे. त्याचं देखील DPR बनवण्याचं काम आम्ही लवकरच हाती घेतो. तर ही खूप मोठं नेटवर्क, जवळपास 210 ते 220 किलोमीटर लांबीचं नेटवर्क आज आपण प्रस्तावित करतो आहोत. आणि पुढील 10 वर्षामध्ये ज्यावेळेला हे खऱ्या अर्थानं पूर्ण नेटवर्क होईल त्यावेळेला हे जे आम्ही विजन सुरुवातीला घेतलंय की मॅक्सिमम लोकांना 500 मीटर अंतरामध्ये घरापासून त्यांच्या मेट्रो स्थानक असलं पाहिजे
दुसरी गोष्ट लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी आपल्याला पुरेशा बस उपलब्ध असल्या पाहिजेत. हम्म. आणि जे नवीन रोड्स आहेत तिथे त्या मोठ्या रोड्सवरती चांगली बस सुविधा असली पाहिजे, पेडेस्ट्रियनायझेशन करायला पाहिजे. हे सगळं आज नियोजन आपण वेगानं करतो आहोत. 10 वर्ष खूप काम आहे, पण त्याच्यानी निश्चितपणे एक सस्टेनेबल हरित शहर आपण बनवू. हरित अशा अर्थानं की ज्याच्यामध्ये कंजेशन कमी असेल, ग्रीन पब्लिक ट्रान्सपोर्ट वरती रिलायन्स जास्त असेल, आणि मग आपण त्याला खऱ्या अर्थानं आपण लोकांचं कंजेशन मध्ये जाणारा वेळ कमी करू शकतो, जगण्यायोग्यता वाढवू शकतो, आणि एक खरोखर नागरिकांना चांगली ट्रान्सपोर्ट व्यवस्था उपलब्ध करून देऊ. सर, 10 वर्षाचं तुम्ही विजन सांगितलं, त्याच्यामध्ये काही तुम्ही आता डीपीआर बनवलाय आणि दिलाय, पण याच्यातल्या किती किलोमीटर पर्यंत आतापर्यंत पूर्ण मंजुरी मिळाली? आता मंजुरी मिळालेली फेज 2 धरलं तर आपण 110 किलोमीटर पर्यंत जातो. अर्ध्या ह्याला ऑलमोस्ट मंजुरी मिळाली. येस, राईट. आणि खूप महत्वाकांक्षी असं मेट्रोचं विजन आहे, प्लॅनिंग आहे, आणि त्या सगळ्याचं जर म्हणजे चांगलं सुचारू पद्धतीने ते ऑपरेशनल व्हायचं असेल तर बऱ्याच एजन्सीजचा सहभाग आहे, खूप स्टेक होल्डर्स असतात. सर, किती क्लिअरन्सेस लागतात? म्हणजे सामान्य माणसाला नेहमी प्रश्न पडतो की हा एक प्रोजेक्ट उभं राहताना कुठल्या विभागाचे सगळे क्लिअरन्सेस मधून तो जातो? स्टेक होल्डर्स खूप आहेत, पण महामेट्रो ही डेडिकेटेड ऑर्गनायझेशन आहे आणि त्याचं एकमेव काम आहे मेट्रो व्यवस्था राईट. बळकटपणे उभी करणं. मग त्याच्यामध्ये आपले ज्या कॉर्पोरेशन्स आहेत, प्लॅनिंग ऑथॉरिटीज आहेत, त्यांच्याशी समन्वय साधावा लागतो. PWD आहे, ज्यांचे रस्ते आहेत, PMRDA आहे, काही ठिकाणी वेगवेगळ्या कॉर्पोरेशन्स आहेत, यांच्याशी समन्वय साधावा लागतो. जिथे आम्ही आता डबल डेकर बांधतोय तिथे MSIDC आहे, NHAI आहे, यांच्याशी समन्वय साधावा लागतो. MSEDCL आहे, ट्रान्सको आहे, की आपल्याला कुठे काही ठिकाणी युटिलिटीज शिफ्ट कराव्या लागतात. अनेक वेळेला भूमिगत युटिलिटीज असतात, त्याच्यामध्ये पाणी, सिवर लाईन्स, स्टॉर्म वॉटर लाईन्स, फायबर ऑप्टिक केबल्स, असंख्य गोष्टी आहेत. मग काही ऑथॉरिटीज आहेत, जसं की डिफेन्स आहे, त्यांची काही सेन्सिटिव्ह इन्स्टॉलेशन्स असतात, कधी जागा घ्याव्या लागतात. त्या ॲक्विजिशनसाठी त्या संबंधित कलेक्टर आणि कलेक्टर ऑफिस खूप महत्वाची यंत्रणा आहे. लँड ॲक्विजिशन सगळं त्यांच्या मार्फत होत असतं. पोलीस ही एक मोठी यंत्रणा आहे, कारण आपल्याला दरवेळेला पब्लिक सेफ्टी ठेवावी लागते, ट्रॅफिक डायव्हर्जन्स करावी लागतात, त्यांच्याबरोबर आपल्याला काम करावं लागतं. टाउन प्लॅनिंग हे सगळीकडे परमिशन्स देतं. फायर सेफ्टी हा खूप महत्वाचा नॉर्म आहे. प्रत्येक स्टेशनला फायर सेफ्टी नॉर्म्स आम्हाला फॉलो करून त्याचा अंमलबजावणी करावी लागते. त्यामुळे फायर डिपार्टमेंटशी आमचा समन्वय असतो, इलेक्ट्रिकल, सिवरेज यांच्याशी आमचा समन्वय असतो. गार्डन डिपार्टमेंट, कारण आपल्याला प्रत्येक ठिकाणी झाडं कधी कापावी लागतात, त्याचे अल्टरनेटिव्ह ट्री प्लांटेशन आम्ही खूप मोठ्या प्रमाणात करतो. अनेकांना वाटतं की आम्ही मेट्रोच्या प्रकल्पासाठी खूप मोठ्या प्रमाणात झाडं कापतो आहोत, पण आम्ही फक्त आणि फक्त जिथे एसेन्शियल आहेत तेवढीच झाडं आम्ही कापतो, आणि ती झाडं कापण्याच्या बदल्यात आम्ही त्याच्या 10पटच नाही तर आम्ही 100पट झाडं आज आम्ही प्लांट करतो, त्यांची 7 वर्ष निगा राखतो. त्यामुळे एक संवेदनशील पद्धतीनं पर्यावरण पूरक असंच विकास करण्याचा आमचा प्रयत्न असतो, आणि त्यासाठी खूप लोकांना विश्वासात घेऊन त्याच्यामध्ये काम करावं लागतं. सगळ्यात महत्वाचा विश्वास म्हणजे नागरिक, कारण नागरिकांचा आणि लोकप्रतिनिधींचा सहकार्य असल्याशिवाय, त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय आम्ही कुठलंही काम करू शकत नाही. आणि ह्या सगळ्यांना स्थानिक पातळीवरती कुठेही खड्डा खोदायचा असेल कोणाच्याही घरासमोर, त्याची पहिल्यांदा सेफ्टी महत्वाची आहे, त्याला डायव्हर्जन महत्वाचं आहे, त्याला ऍक्सेस महत्वाचा आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने बघतच आम्हाला अंमलबजावणी करावी लागते. त्यामुळे इट्स खूप स्टेक होल्डर्स आहेत आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करावं लागतं. खूप महत्वाची आणि अगदी विस्ताराने तुम्ही माहिती दिलीत. फक्त मला एक तुमच्या करिअरच्या संदर्भातला प्रश्न असा विचारायचा आहे की इतक्या पोस्टिंग्स तुम्ही बघितल्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये, सगळ्यात पॅशनेट कुठलं वाटलं आणि सगळ्यात टफ कुठलं वाटलं? पॅशनेटली आय वॉज वर्किंग, म्हणजे मला सगळ्यात आवडलं ते म्हणजे मी ज्यावेळेला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या गरीब लोकांच्या उपजीविका सुधारण्यासाठी त्यांना लाईव्हलीहूड मिशन जे होतं त्याच्यामध्ये मी ती मिशनची स्थापना केली, आणि खऱ्या अर्थानं अत्यंत जो तळागाळातला घटक आहे आणि त्याच घटकातल्या ज्या अत्यंत पिचलेल्या अशा महिला आहेत त्यांच्यासोबत काम करण्याचं मला खूप संधी मिळाली. मी 3 वर्ष MSRLM मध्ये होतो, महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन, आणि उमेद नावाची आम्ही एक संस्था स्थापन केली. त्याच्यात खूप चांगलं काम करता आलं, खूप संवेदनशीलपणे त्याच्यामध्ये काम करता आलं, आणि खूप चांगले
अनुभव त्याच्यामध्ये आले. ते टफही होतं, चॅलेंजिंगही होतं. टफ म्हणाल तर कॉर्पोरेशन सांभाळणं हे खूप अगदी. चॅलेंजिंग काम असतं. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, काही काळ BMC इथे पण होतो. पण पिंपरी चिंचवड महानगरपालिका खूप एन्जॉयबल एक्सपिरियन्स होता, कारण तो जास्तही होता आणि त्यामुळे खूप काम देखील तिथे करता आलं. प्रत्येक अनुभव नाविन्यपूर्णच असतो. मी नंदुरबारमध्ये CEO जिल्हा परिषद म्हणून काम केलं. त्याच्या डिफिकल्टीज वेगळ्या आहेत. त्यामुळे प्रत्येक काम हे एकदम एन्जॉय करतच संवेदनशीलपणेच केलेलं आहे. आज सुद्धा तसंच करतोय. त्यामुळे एक दुसऱ्यापेक्षा मोठं किंवा कमी असं काही बरोबर. सांगता येणार नाही, पण इट हॅज बीन अ वंडरफुल जर्नी सो फार. सर, थँक्यू सो मच. तुम्ही आमच्याशी Thank you. विस्ताराने बोललात. खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. तर पुण्याच्या आणि पुण्याच्या आजूबाजूच्या मेट्रो संदर्भात विस्ताराचे जे मुद्दे होते ते तुमच्यासमोर आणण्याचा हा प्रयत्न होता. तुमचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, काही सूचना असतील, त्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. कारण मला माहिती आहे की आमचा एखादा पॉडकास्ट आला की त्याच्या खाली तुमच्या भरपूर कमेंट्स येतात. त्या आम्ही मेट्रोपर्यंत पोहोचवण्याचं, ब्रिजचं काम करणार आहोत आणि त्यांच्याकडनं उत्तरं घेण्याचाही प्रयत्न करू. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं जे प्रेम आहे ते असंच राहू द्या. धन्यवाद.